तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या ब्लॉग मध्ये। मी आणि माझी मैत्रीण निघालोय वाराणसीला जाण्यासाठी। लकीली आम्हाला बस पण भेटली दादरला जाण्यासाठी। शॉपिंग खत्म नहीं हो रहा है। कौन आया? लास्ट मोमेंट में भी शी टेकिंग सैंडल। कोणता घेतेस? दाखव कोणता राहू दे। मला असं वाटतं की ना हा वाला बेटर आहे, शूज वाला। हा काय माहितीये का, कारण का तू ऍटलीस्ट आहे ना कॉलेज मध्ये पण घालून जाऊ शकतेस। तेच फायनल द्या। ते पण असे खराब आहेत ना, भरपूर खराब आहे। अब तिथून घेऊया आपण, इथून क्रॉस करूया। शो पुढून ढोकळा घेऊया। एक्सक्यूज मी, कितने का पाव किलो? 70 रुपये। किलो घ्यायचा का अर्धा किलो घ्या? अर्धा। संध्याकाळी पण उरला की चालेल, संध्याकाळी पण खाता येईल आपल्याला। कितने का कटलेट? 20 का एक। और समोसा? 20 अजून खूप काही घ्यायचं होतं खाण्यासाठी, पण इथे एवढं काय व्हरायटीज नव्हती, त्यामुळे आम्ही फक्त ढोकळा घेतलो आणि त्यानंतर निघाले तिथून। या मॅडमला घ्यायचं होतं वॉच आणि तिची काही शॉपिंग संपतच नव्हती, त्यासाठी आम्ही इथं थांबलो होतो वॉच बघण्यासाठी। तुला कसलं घ्यायचं? कसलं? मॅडमला हवी होती डिजिटल वॉच, जसं हवी होती तिला तसं नाही भेटत होतं। मी तिला बोलले सध्या तरी तू आता हे घे यूज अँड थ्रो करण्यासाठी, नंतर आपण बघू। तिला हवी होती पिंक कलरचीच वॉच, पण त्यांच्याकडे अवेलेबल नव्हती, तर मी बोलले आता सध्या तरी तू हे घे आणि चल करून। आम्ही निघालो वॉच घेऊन। ऑलरेडी बाकीचे लोक पण पोहोचले होते। हम लोग का ट्रेन है 2 बजे का एंड अभी हो रहा है 1:30। So still we are in दादर and already रोशन आदित्य पहुंच गए। हम लोग के ग्रुप में न्यू मेंबर ऐड हो चुकी है, अक्षदा। हम लोग के साथ फर्स्ट टाइम वो आ रही है वाराणसी। आफ्टर केदारनाथ वी प्लान सडनली टू गो वाराणसी। बोला है कि मैं सुविधा के पास रुक रहा हूँ, तो तुम लोग आ जाओ। तो हम लोग दोनों उनको ही ढूंढ रहे कहाँ पे है, दादर मार्केट में। अभी आदित्य को भी शॉपिंग करना है, लास्ट मोमेंट में इन लोगों को शॉपिंग करना है। इतना दिन 20 डेज लोग क्या सो रहे थे क्या पता, आई डोंट नो क्या कर रहे थे। एवढा दिवस झोपला होता त्या लोक, त्याला पण शॉपिंग करायचं आदित्यला। हाँ 2 वाजताची ट्रेन आहे आपल्याला ते पकडायचे ट्रेन। पागल लोक ते लोक, सिरियसली जरा पण का सिस्टम नाही आहे यांच्यामध्ये, ना टाइम मॅनेजमेंट। ते बोललं की सुविधाला यायला। हाँ फेमस आहे दादर मध्ये सुविधा। ए रोशन, रोशन अंधळ्या, किती वाजले? हाँ किती वाजले? ही दात काढतोस फायनली? हाँ फायनली का फायनली? संस्कृती कशी आहे? मस्त। काही 2 वाजले आपले। चला काय घ्यायचं? काय घ्यायचं आता? ट्रेन मिस होणार पक्का। हा माझ्यामुळे ट्रेन मिस होणार। तुम्ही लोक लेट आलात ना? काय संबंध आहे? संबंध खूप मोठा संबंध आहे। तुला बघते मी, नंतर नाही बघते। ऑन टाइम आम्ही पोहोचलो दादर स्टेशनला आणि इथे ट्रेन पण लागत आहे आणि खूप जण लोक आहेत जाण्यासाठी। नशीब आमच्या लास्ट मोमेंटला तिकीट कन्फर्म झाली आहे RSC मध्ये। ट्रेनमध्ये चढताना खूप गर्दी होती, त्यामुळे मी व्हिडिओ घेतला नाही। आणि आता आम्ही ढोकळा खायला बसलो आणि हा आला आहे भाईसाहेब ढोकळा खाण्यासाठी। आमच्या दोघांना खूपच जास्त भूक लागली होती आणि आम्ही मॉर्निंगला पण काही इतकं खाल्लं नव्हतं जास्त, घरातून तसंच निघालो होतो। सो आम्ही इथं हावऱ्यासारखं खात आहे।
पूर्ण ब्लॉग मराठीत असणार आहे, हा हिंदीमध्ये नाही, कारण माझे मित्रमैत्री मराठी आहेत, त्यांना हिंदी नाही जमत. मी फक्त येण्यासारखे हिंदीमध्ये बोलणार, ते मराठीत. मी आलो पाहिजे, मला दाखव. तूच आणलं तर मग तुला दाखवणार ना. चल रे. ही कुठून आली मधून? दादा तिला तरी येऊ दे. ओ हॅलो, तिला तरी येऊ दे. गुड मॉर्निंग अक्षता मॅडम. झोपेतून तर मी पण उठल्यासारखं वाटतंय. दिनाज जंक्शन, दिनाज जंक्शन. शी यार, शी घाणेड्या गंदा इंसान. शी बघ तिकडे किती घाण आहे. अक्षता दाबते. मी तर विचार करते ते बिस्किटचा पॅकेट घेऊ आपण. ऐक ना रोशन, समोसा तर घेऊया. चल, खाणार आहे समोसा? कितने का समोसा? कितने का समोसा? 20. 30 का कितने का? 30 रुपये का 4. समोसा खाण्याची इच्छा झाली होती, पण मी नाही घेतली. तिथे गेल्यानंतर मला असं तेलाचा वास खूप विचित्रवाणी आला. तिथून मी निघाली. इथे आले शॉपला बिस्किट आणि लेस घेण्यासाठी. टाइमपासून इथे उभी होती. त्यांना मी बोलत होते की मला बिस्किट आणि वेफर द्या. ते खूपच बिझी होते दुसऱ्या कस्टमरमध्ये. आधीपासून मी त्यांना आवाज देते. त्यांचं लक्ष माझ्याकडे नव्हतंच, त्यांचं लक्ष दुसऱ्या कस्टमरमध्ये होतं. आणि मला भीती होती इथे की आमची ट्रेन निघाली तर. खूपच जास्त कंटाळा आला होता त्यांना अंकल अंकल बोलून. मी विचार केले जे मला पाहिजे ते मी काढून घेते. ती भीती होती तेच झालं. शेवटी आमची ट्रेन निघाली होती आणि अक्षता खूप जोरात ओरडली. जे पण सामान आम्ही घेतलं होतं ते सगळं सामान आम्ही तसंच ठेवलं शॉपमध्ये आणि आम्ही पळत चढलो ट्रेनमध्ये. ते चालू आहे आमचं अक्षता मॅडमचं शूट आणि ओमकार तिचा व्हिडिओ काढत आहे. एक टॉर्च मारते आणि एक व्हिडिओ काढते तिचा. भाग्यश्री फुल प्रोफेशनल व्हिडिओ काढतोय. भैया इधर इधर. आमच्या सगळ्यांना खूप जास्ती भूक लागली होती. काल दुपारच्या नंतर आम्ही कोणी जेवलं नव्हतं, तर मी ऑर्डर केली होती स्विगीवरनं बर्गर आणि पनीर पुलाव. फायनली वी रीच वाराणसी. ठीक आहे, जाऊ दे सोड. काय फायनली आलो. खूप मस्ती पण केलो. किती वाजले? 1:30 वाजले ऑलमोस्ट. पोचता पोचता. भाई हा का थांबलाय त्या मध्ये? आदित्य बघ ना, पुढे पुढे निघून गेलाय आणि ज्याकडे बॅग देऊन गेलाय. आदित्य बिचारीकडनं हातातनं बॅग घ्यायचा ना रे. वाराणसी पोहोचल्यानंतर स्टेशनच्या बाहेर ऑटोवाले उभे असतात. फक्त एकच आहे की आपल्याला बार्गेनिंग करता आला पाहिजे, कारण रात्रीचा चार्ज त्यांचा वेगळा असतो आणि दिवसांचा वेगळा. ऑटोवाल्याने घेतला 200 रुपये हॉटेलला सोडण्यासाठी. आम्ही त्यांना बोललो 150 रुपये घ्या, पण ते ऐकत नव्हते. रात्रीचे 2 पण वाजले होते, त्यामुळे आम्ही बोललो ठीक आहे जाऊ दे, 200 तर 200 रुपये. इथे असेच ऑटोवाले भेटणार. सगळे लाईनीमध्ये उभे होते आणि हे काका साऊथ वरनं आले होते. आमच्या ऑटोवाल्याने सांगितलं की इथे खूप सारे चोऱ्या होतात, तर तुमचा फोन नीट जपून ठेवा आणि बॅग. त्यामुळे मी काय पुढचं शूटच नाही केली. आम्ही पोचलो आमच्या हॉटेलला रात्री 2:30 वाजता. बरोबर ना? 200. थँक्यू भैया.
सामान चेक केले हा हा बघ बघ जरा आमचा हॉटेलवाला कंटिन्युअसली मला कॉल करत होता, विचारत होता मॅडम कुठे आलात आणि कधी पोहोचणार. आणि तो ऑटोवाल्यासोबत पण बोलला. ऑटोवाला आम्हाला बरोबर इथे आणून सोडला आणि आमच्यासाठी तो जागा पण होता. लास्ट मोमेंटला हॉटेल बुक केली होती आणि यांच्याकडे एकच रूम अवेलेबल होती. बाकी हॉटेल्समध्ये पण मी चेक केले, सगळीकडे रूम्स फुल होते बिकॉज ऑफ देव दिवाळीमुळे. 2800च्या हिशोबाने रूम होती ओके आणि वॉशरूम पण क्लीन होतं. नाही गुड मॉर्निंग झाले आता 11. ह्याला दुसरी बॅग कोणतीच भेटली नाही. त्या दिवशी सकाळी आम्ही निघालो कालभैरवच्या दर्शनासाठी. हर्षदा कसं वाटतं तुम्हाला? आम्हाला खूप बरं वाटतं. तुम्हाला कसं वाटतं अक्षता? एकदम मस्त. तुला कसं वाटतं डे 1 मध्ये वाराणसी? डे 1 नॉट डे 1. तर डे की बात वाराणसी मध्ये डे 1 आहे. आदित्यचा डे 1 कोणता आहे? माझा डे 1 पुण्यापासून सुरू होतो. सॉरी हो पुण्यापासूनच सुरू होतो. मी खूप लोकांकडून ऐकली होती की एकदा तरी वाराणसीला जाऊन आला पाहिजे आणि मला लिटरली माहिती नव्हतं की मी केदारनाथ नंतरने मी वाराणसीला जाणार आहे. महादेवांची इच्छा होती म्हणून मी आली बनारसला त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी. तुला माहितीये का हे ज्योतिर्लिंगचं कसं आहे, आता तू बाकीचं जर ज्योतिर्लिंग बघशील तर आधी महादेवचं दर्शन करायचं. साहेब बोलतात ना ऐका पहिला. हा आधी बापाला नाही पूजायचं, मुलाला पूज. मग अरे बापाला देवाचं सांगतोय रे. मी सांगते ना पूजायचं. अरे नाही मी ज्योतिर्लिंग सांगतोय, गणपतीचं नाही सांगतो ते तर आहेत. बाकीचं मग माझ्या म्हणतात मी ज्योतिर्लिंगला की आधी महादेवचं घ्यायचं मग कालभैरव. नाही पूजत. पहिला गणपती नंतर कार्तिक असतो नंतर सरस्वती माता. कोण जिंकला नंतर सांगा डिसाइड झाला हा ते पिंडीवरती ते समजलं तर. तू समझा? हाँ नहीं तू समझा नहीं. एक मिनिट काय बोललोस मॅडम? काय नाही बघ हा पण तुम्ही एकच बोलले ते पण तू बोल व्हेरी नाईस. नाही बघ आपल्या इकडं म्हणतोय. हा आपल्या इकडं मी कधीच बस आणि रिक्षात मी कधीच गेलो. हा पण प्रत्येक स्टेटचं वेगवेगळे असतात सासऱ्याची ना. अरे भाई प्रत्येक स्टेटचं वेगवेगळे काय असतात. सासऱ्याचे असेल तर सासरा बसत त्याच्यात. फुकटचं गाव आहे. गर्लफ्रेंडला बोलला की छान दिसते हा. मैत्रीला बोललास का छान दिसतेस करून? दिसली तर बस. सही पॉइंट आहे. चालेल यार. असं नसतं. मैत्रीला मग छान बोलायचं दिसते. असतं. छान दिसते काय की नाही का अक्षदा? ती बाई ठीक आहे ओके. मैत्रीला बोलायचं असतं की हा नाही? तू पण छान तू श्रद्धा कपूर मी सारखी तुमची दिसते. बहीण आहे सो मैत्रीण नाहीये. ताई तू पण छान दिसते. राईट. ताई बोलायचं अक्षदाला ताई. अरे पहिला दर्शन घेऊया मग नंतर खाऊया. च्याकडून आम्ही घेतली एक बुट्टी, त्यामध्ये प्रसाद आणि फुलं होते. 300 रुपयाला त्यांनी करून दिलं आणि ते अंकल बोलले की तुम्ही दर्शनाला चालला ना तर मी पण येतो, तुम्हाला दाखवतो कुठून दर्शन घ्यायचं. फक्त 20 मिनिटांमध्ये तुमचं दर्शन पूर्ण होते आणि ते पण आमच्या सोबत आले. एवढं गर्दी करून टाकली होती बापरे विचारायला नको. त्यात लोक पण उभे होते आणि गाड्या पण जाण्यासाठी रस्ता पण देत नव्हते लोक. हा काकांच्या पाठी चालत होते. इथं खूप सारे गल्ली आहे की विचारायला नको. कुठून जातो आणि आपण कुठून बाहेर होतो ते पण कळत नव्हतं. बिचारे अंकल माझ्यासाठी थांबले होते कारण का मी पाठी होते ना शूट करत होते. त्यांना वाटलं की जर मी पुढे नाही गेली तर इथं हरून जाईल. ते एवढे गल्ले आहेत की मोजता पण येणार नाही. आता कळतं की वाराणसी काय एवढा फेमस आहे. छोट्याशा गल्लीमध्ये दोन्हीकडून गाड्या येतात आणि जात आहे. राईट ने या ना.
बघा कसं आला गाडी घेऊन, जरा पण थांबतायत ना, मग कसं जाणार पब्लिक. मला समजत नव्हतं की मी कुठून जाईन, म्हणून मी तिथेच थांबले होते. गाडी घातली होती म्हणून मला फास्ट चालता पण येत नव्हतं आणि खूप सारे लोक होते आणि गर्दी पण झाली होती. मी आणि अक्षदा हळूच चालत होतो. मला कमेंट्स करून सांगा की मी साडीमध्ये कशी दिसत होती. मी आणि अक्षदा सेम कलरची साडी घातली होती. अक्षदाने आणली होती पुण्यावरून साडी, ब्लाऊज शिवून नाही घेतली, रेडीमेडच घेतली होती दादरवरून. लास्ट मोमेंटला मी शॉपिंग केली होती. जे काका आमच्या सोबत आले होते ते आम्हाला घेऊन गेले एका दुकानात. त्यांच्याच ओळखीचा एका माणूस होता. तो बोलतो की तुम्हाला VIP दर्शन करायचं असेल तर पर पर्सन 300 रुपये. सगळे लोक त्या काकाला बोललो की आम्हाला VIP दर्शन नको, आम्ही लाईनीतूनच दर्शन घेऊ. ते बोलतात की लाईनीतून 1.5 तास तर लागेल, VIP मधून 20 मिनिटांमध्ये होईल. अशी इकडे पैसे काढण्यासाठी काहीही बोलतात. मी येऊन थांबलो तो लाईनीमध्ये. खूप गर्दी होती आणि खूप सारे लोक आले होते दर्शनासाठी. हे लोक येतात टिक्का लावायला आणि ह्यांना पैसे पण द्यायचे असतात. पैसे नाही दिले की हे लोक आरडाओरडा करतात. हा ब्लॉग इथेच एंड नाही होतं, दुसरा पार्ट लवकरच येईल. तुम्हाला हा ब्लॉग कसा आवडला प्लीज कमेंट्स करा अँड लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.